आणि आता पाहूयात महाफास्ट न्यूज 100। बारस्कर यांनी माझ्या विरोधामध्ये बोलण्यासाठी 40 लाख घेतले। जरांगेंचा बारस्कर यांच्यावर आरोप। तर मी काय चूक केली ते सांगा, जरांगेंचा बारस्करांना सवाल। बारस्कर हा मुख्यमंत्री शिंदेंच्या एका प्रवक्त्याचा मोठा ट्रॅप। बारस्करांच्या ट्रॅप मागे फडणवीसांच्या एका नेत्याचा हात, जरांगेंचा आरोप। 24 फेब्रुवारीपासून सलग रास्ता रोको आंदोलन होणार, तर 3 मार्चला रास्ता रोको, त्यामुळे लग्न सोहळे संध्याकाळी करा, जरांगेंचं नागरिकांना आवाहन। जरांगे म्हणजे मारुतीचं न संपणारं शेपूट। सरसकट आरक्षण देणं शक्य नाही, कायदा नियमांची जरांगेंना माहिती नाही, मंत्री छगन भुजबळ यांचा हल्लाबोल। जरांगे यांचं उपोषण समाजाला न विचारता राज्यामध्ये किती दिवस अशांतता माजवणार, जरांगेंना प्रसिद्धीची नशा चढली आहे, भुजबळांचा आरोप। अनिल देसाईंचा स्वीय सहाय्यक दिनेश बोबाटेवर ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल। बोबाटे याच्यावर काही दिवसांपूर्वीच सीबीआयनं भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि मुख्यमंत्री शिंदेंची तासभर बैठक। फडणवीस, आशिष शेलार, दरेकर सुद्धा उपस्थित। जागा वाटपाच्या फॉर्म्युलावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि अशोक चव्हाणांची भेट। देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये नड्डा आणि अशोक चव्हाण यांची भेट। उमेदवारी दिल्याबद्दल चव्हाणांकडून नड्डांचे आभार। येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये शिंदे, फडणवीस आणि अजित पवार महायुतीच्या जागा वाटपावर चर्चा करणार। अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगणार, सुनील तटकरे यांची माहिती। 2019च्या फॉर्म्युलानुसार शिवसेनेला 22 जागा हव्यात। शिवसेनेच्या 22 आणि भाजपच्या 26 जागांमधून राष्ट्रवादीला जागा द्या, गजानन कीर्तीकर यांची मागणी। ठाकरे गट मुंबईतील लोकसभेच्या 4 जागा लढणार। दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबईसह ईशान्य मुंबईची जागा लढणार, तर दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत पुन्हा एकदा निवडणूक लढवणार। महाविकास आघाडीचं विदर्भातील 10 जागांचं जागा वाटप जवळजवळ निश्चित। काँग्रेस 6, ठाकरे गट 2, तर शरद पवार गटाला 1 जागा देण्याचा फॉर्म्युला। सूत्रांची माहिती, विदर्भात वंचितला 1 जागा देण्यावर सर्वांचं एकमत। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर 27 तारखेला अंतिम निर्णय होणार। पवार, पटोले आणि ठाकरे जागा वाटपाबद्दल सांगतील, तर ठाकरे गट 23 जागांवर लढणार, संजय राऊत यांची माहिती। नागपुरातील रामटेकसाठी महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच। रामटेकवर आमचा दावा जास्त असं म्हणत पवार गटाच्या आमदार प्रकाश गजभियेंकडून प्रचार सुरू। पवारांनी उमेदवार दिला की त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार अर्ज करायचा आणि त्यानंतर तो अपक्ष उमेदवार अजित पवारांना भेटायचा। पक्षाचे आमदार 100 पार का नाही जाऊ शकले, त्याचं कारण यामध्ये आहे। रोहित पवारांचे अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप। अजित पवारांना कुटुंबाने एकटं पाडलं नाही, तर अजित पवार कुटुंब सोडून भाजपसोबत गेले, ते कुटुंबाला आवडलं नाही, रोहित पवार यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंचा आजपासून 2 दिवस जनसंवाद दौरा। आज चिखली, मोताला, जामोदमध्ये, तर उद्या शेगाव, खामगाव, मेहकरमध्ये ठाकरेंचा जनसंवाद। आमचा बाप बाळासाहेब, तुमच्या बापाचा पत्ता आहे का? भाजपला खरा बाप असता तर खोकेवाले कशाला घेतले असते? फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर। राज ठाकरेंकडून पक्षामध्ये युतीची चाचपणी। लोकसभा मतदारसंघ निरीक्षकांच्या बैठकीत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांचा कल जाणून घेतला। एनडीए सोबत किंवा स्वबळावर निवडणुका लढवण्याची पदाधिकाऱ्यांची पसंती। अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार आजपासून बारामती दौऱ्यावर। बारामतीमधील कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधणार। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याचं आयोजन। मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून जिशान सिद्दीकी यांची हकालपट्टी। बाबा सिद्दीकी यांच्या पक्षांतरानंतर काँग्रेसचा दणका। माझी हकालपट्टी होणार याची मला कल्पना होती, पण मला हटवायचं होतं तर माझ्याशी संपर्क साधायला हवा होता। काँग्रेस आमदार जिशान सिद्दीकींची प्रतिक्रिया। सिद्दीकी हकालपट्टीवर पत्रकार परिषदेमधून भूमिका जाहीर करणार। मुंबई उच्च न्यायालयाकडून आमदार राजन साळवींच्या कुटुंबियांचा अटकपूर्व जामीन मंजूर। साळवींची पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम यांना न्यायालयाचा मोठा दिलासा। ईडीकडून मुंबईमध्ये हिरानंदानी ग्रुपवर छापेमारी। फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईत अनेक ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू असल्याची माहिती। जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांच्या घरावर सीबीआयचा छापा। किरू जलविद्युत प्रकल्प घोटाळा प्रकरणात छापा, सूत्रांची माहिती। महानंदाचे चेअरमन राजेश पराजणे यांच्यासह संचालक मंडळाचा राजीनामा। महानंदा एनडीडीबीकडे जाण्याचा मार्ग आता मोकळा। सकाळीच महानंदा डेअरीमध्ये जा आणि दूध विकत घ्या। महानंद आता गुजरातला विकलंय। महानंद गुजरातला जाणाऱ्या चर्चेवरून जितेंद्र आव्हाड यांच्याकडून
ट्विट करत सरकारलाही टोला. महाराष्ट्रामधील उद्योग गुजरातकडे वळवण्याचा सरकारचा प्रयत्न, उद्या मुंबई देखील गुजरातला नेतील राऊतांचा सरकारवर आरोप. महानंदा हस्तांतरण प्रकरणी सोमवारी बैठक, 500 कामगारांना VRS देण्याच्या प्रक्रियेवर बैठकीत चर्चा. विखे पाटलांची माहिती, तर माहिती न घेता आरोप करण्याची विरोधकांची पद्धत, विखे पाटलांचा विरोधकांना टोला. मुंबईमध्ये महानंदा डेअरीच्या प्रवेशद्वारावर कर्मचाऱ्यांचं आंदोलन. महानंदा डेअरीमधील 900 कर्मचाऱ्यांना 7 महिन्यांपासून पगार नाही, मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा. पुण्यामध्ये सापडलेले ड्रग्ज आणि ललित पाटीलचा थेट संबंध, काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांचा आरोप. या प्रकरणात सरकारमधील अनेक आमदार मंत्री असण्याची शक्यता, धंगेकरांनी वर्तवली शंका. माझ्यावर बिनबुडाचे आरोप, निर्णय प्रक्रियेवर दबावाचे माझ्यावर आरोप, माझा निर्णय कायदेशीरच, माझ्यावर टीका करण्यापेक्षा निर्णयामध्ये चुका दाखवा, राहुल नार्वेकर यांचं आवाहन. राज ठाकरे उद्या आणि परवा कल्याण भिवंडी दौऱ्यावर, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा दौरा. पंकजा मुंडे यांचं बीडच्या पाटोदा तालुक्यातील महासांगवीमध्ये जंगी स्वागत. पंकजा मुंडेंची संत मीराबाई आईसे पुण्यतिथी सोहळ्याला उपस्थिती. वाढवण बंदराच्या कामाला विरोध करण्यासाठी वाढवण बंदर संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको. पार्श्वभूमीवर डहाणूमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त. यवतमाळमध्ये नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर विद्यार्थ्यांचा रास्ता रोको. हिवरा ते इजनी रस्त्याच्या मागणीसाठी हे आंदोलन. शरद पवार गटाकडून हर्षवर्धन पाटलांना शुभेच्छा. राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांकडून दुधगावकर संघामध्ये भेटीदरम्यान अभिनंदन. राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज जेजुरी दौऱ्यावर, संध्याकाळी महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा देवाचं दर्शन घेणार. राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर, वेतनामध्ये वाढ आणि वसतिगृहाच्या दुरुस्तीच्या आश्वासनानंतरही अंमलबजावणी नाही, निवासी डॉक्टर आक्रमक. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये खोदकामादरम्यान आढळले पुरातन शिल्प असलेले दगड, पुरातन शिल्पांची दखल पुरातत्व विभागाकडून घेण्यात आली. जळगाव जिल्ह्याच्या गिरणा धरणामधील जलसाठा 33%वर, मार्च महिन्यामध्ये जलसाठा 25% येण्याची शक्यता. पाटबंधारे विभागाला 194 गावांसाठी पाणीसाठा राखीव ठेवावा लागेल. 3 मार्चचे विवाह सोहळे दुपारी न करता संध्याकाळी करण्याचं मनोज जरांगे यांचं आवाहन. मात्र बीडमध्ये मोराळे कुटुंबाच्या मुलीचं लग्न 3 तारखेलाच असल्यामुळे कुटुंब हतबल. कुटुंबाकडून थेट जरांगेंना लग्नाचं निमंत्रण.